हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसाचे आपले व्हिडिओ जे आहेत ना, असे एवढे चालू नाही आहेत. म्हणजे बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ जे आहेत ना, कधी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी असेच येत आहेत. तर थोडीशी तब्येत जी आहे ना, हे असल्यामुळे ना थोडंसं व्हिडिओ पण जास्त येत नव्हते. पण आता आपले कंटिन्यू व्हिडिओ चालू होणार आहे आणि कटिंगच्या संबंधितच आपले व्हिडिओ राहणार आहे. काही डिझाईनचे व्हिडिओ राहणार आहेत. तर तुम्ही या चॅनलवरती डेली व्हिडिओ नक्कीच बघा. आणि तुमच्या काही तुम्हाला कोणत्या कटिंग पाहिजे आहेत, म्हणजे तुम्हाला काय काय अडचण येते ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगत जा, जेणेकरून मी डेली एक एक ताईचा व्हिडिओ जो आहे ना घेणार आहे. तर आज आपल्या एका ताईचे कमेंट, म्हणजे ज्या कायम आपले व्हिडिओ बघतात आणि कायम कमेंटही असतात, त्या ताई नरसाळी ताई, त्यांच्यासाठी आपण आहे ना व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजेच 40 साईजचं प्रिन्स कट आहे, तर त्याचा आज व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सुद्धा फायद्याचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला तर लाईक पण करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक केल्यामुळं व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं. आणि आजपासून आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल चॅनलवरती ते पण सांगा. ड्रेस असेल तर ड्रेस सुद्धा बघायला भेटतील. डिझाईन पाहिजे असेल तर डिझाईन पण बघायला भेटतील. डेली ब्लाऊजच्या कटिंग आहेत. डेली ब्लाऊज आपण वापरायला कशी शिवायचे ते सुद्धा बघायला भेटतील. तुम्ही फक्त कमेंट करायची आहे. तर चला, व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको, त्यामुळे आपण हा व्हिडिओ सुद्धा आता लगेचच लवकर सुरू करू. तर मी आज जे आहे ना, नवीन पद्धतीने मी अगोदर कटिंग दाखवली, नवीन पद्धतीने कटिंग दाखवली. तर बऱ्याच ताईंना आहे ना ती कटिंग थोडीशी अवघड वाटते. तर मी ना एकदम आपली जी जुनी पद्धत आहे तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जी जुनी पद्धत आहे ती पण छान आहे. तिचाही पफ वगैरे छान येतो प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये. तर ती पद्धत येणं एकदम सोपी आहे. ही थोडीशी फक्त थोडंसं कन्फ्युजन आहे का, आधी पेपर कटिंग करावं लागतील, त्याच्यानंतर ब्लाऊजवरती याची मापं वाढवावी लागतील. पण आपली जुनी पद्धत जी आहे त्याच्यावरती आपण डायरेक्टली कटिंग करायची पेपरची, डायरेक्टली ब्लाऊजवरती, किंवा डायरेक्टली ब्लाऊजवरती कटिंग केली तरी पण चालती. अशी ती पद्धत जी मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. लाईक नक्कीच करा. तर मी इथं कार्डशीट पेपर घेतला आणि इथं पाहू शकता ओपन बाजू आहे. तर तुम्ही कोणत्याही साईडनी टाकू शकता. आपण बॅक साईड फ्रंट पार्ट दोन्ही पण सोबतच कटिंग करणार आहे. तर तुम्ही बंद बाजूने पण टाकू शकता आणि ओपन बाजूने पण टाकू शकता. पण जर तुम्ही नवीनच ब्लाऊज शिकतायत आणि अजून तुम्हाला म्हणजे ब्लाऊजबद्दल अजून एवढी माहिती नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, बंद बाजूनीच उंची टाकायला सुरुवात करायची आहे. तर त्याचं पण कारण आहे, कारण की आपण नेहमी ब्लाऊज हा बंद बाजूनीच कटिंग करतो ब्लाऊज शिवतानाही, त्यामुळं ब्लाऊज संपूर्ण कटिंग करतानाही, त्यामुळं पेपरवरती पण तीच आपल्याला सवय लावायची आहे. नाहीतर खूप मोठ्या चुका होत्या. म्हणजे ब्लाऊजही आपल्याकडून कधी कधी बॅक साईडचा ओपन बाजूनी जर कट झाला तर संपूर्ण ब्लाऊज हा चुकतो. त्यामुळे ना नेहमी बंद बाजूनीच सवय लावायची आपल्याला पेपर कटिंग करताना. चला, तर इथं पहा, आपण ही ओपन बाजू ठेवली. मी इथं डायरेक्टली उंची टाकून घ्यायची. सर्वात पहिलं तर 40 छाती आहे, तर 40 छातीची उंची किती असू शकते? 14 असू शकते, 14.5 असू शकते, 15 असू शकते. आणि कुणाकुणाला जर जास्तच आवडत असेल, हाईट असेल, तर तुम्ही 15.5 इंच, 16 इंच, म्हणजे अशी तुमच्या आवडीनुसार उंची ही असू शकते. तर मी इथं उंची जी आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर मी इथं 14.5 इंच प्लस 1 इंच घेते, म्हणजे 15.5 इंचावरती टाकून घेते. जर तुमची हीच उंची असेल तर तुम्ही पण या पद्धतीने कटिंग करू शकता. आता ही झाली आपली संपूर्ण उंची, बरोबर. इथपर्यंत आपण उंचीचं मार्किंग टाकून घेतलं. आता इथं आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर शोल्डर जे आहे ना, डीप गाळ्यानुसार टाकायचं आहे. जर तुमचा जास्त मोठा डीप गाळा असेल तर शोल्डर हे डायरेक्टली 5 इंच ठेवा. जसं की 11 इंच गाळा असेल, म्हणजे 10 इंचाच्या खाली गाळा असेल तर 5 इंचाचं शोल्डर घ्या. पण जर तुमचा गळा 8 इंच, 7 इंच, 6 इंच असा असेल तर ते शोल्डर तुम्हाला डायरेक्टली 6 इंच घ्यायचं आहे. मग आता ते तुम्ही तुमच्या शोल्डर आवडीनुसार ठेवा. मी तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं ते सांगितलं. बाकी सगळी प्रोसेस तुम्ही पुढची ह्याच पद्धतीने करायची आहे. तर मी इथं शोल्डर जे आहे ना 6 इंच ठेवते. जर तुमचा, मी सांगते परत, 10 इंचाच्या खाली गळा असेल तर तुम्ही इथं शोल्डर जे आहे ते 5 इंच घेऊ शकता, किंवा 5.25 इंच घ्या, या पद्धतीने. तर
आपण हे घेतलेलं आहे शोल्डर 6 इंच. आता गळा रुंदी जी आहे ना ती ओपन ठेवायची इथं 2.5 इंच. हो 2.5 इंच ठेवायची आपल्याला इथं गळा रुंदी ओपन. आता इथून आपल्याला मुंढा उंची मोजायची. तर ती मुंढा उंची जी आहे ती 6 इंच घ्यायची आहे 40 साईजला. परत एकदा मी 6 इंच इथं मोजून घेते. सरळ लाईन मारून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथं घडी टाकायची. तर 40 छातीचा 10वा भाग येतो 10 इंच. 40 छातीचा 4था भाग येतो 10 इंच. आणि त्याच्यानंतर पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. तुम्ही शिलाई मार्जिन जे आहे ते 1.5 इंच पण ठेवू शकता, काही अडचण नाही आहे. सरळ लाईन मारून घ्यायची इथं या पद्धतीने. आता आपल्याला घ्यायचं आहे मोंड्याचा राऊंड मारून घ्यायचा आहे. हे बघा, तर 1.5 इंचापासून मोंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये जर तुमचा गळा, परत एकदा सांगते, याच्यामध्ये पण थोडं चेंज करायचं. डीप गळा असेल, जसं मी सांगितलं 10 इंचाच्या खाली, तर आतमध्ये फ्रंट पार्टला आतमध्ये हा पार्ट असा अर्धा इंच डाऊन करून मग मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. जर तुमचा डीप गळा असेल तर, शक्यतो बऱ्याच मैत्रिणींचे डीपच गळे असतात, तर तुम्ही अर्धा इंच आहे ना इथं आतमध्ये या पद्धतीने हे बघा असं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथून मग फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार द्यायचा. येणे काय होतं, प्रिन्स कटमध्ये अजिबात चुन्या झोळ अजिबात पडत नाही. जर तुमचा गळा 9 इंचाच्या वर असेल, 8 इंच 7 इंच 6 इंच, तर तुम्ही इथूनच आहे ना 1 इंच पॉईंट घेऊन, जो आपला आपण सर्वात पहिलं मोंढाचा राऊंड घेतला, इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून हा शेप द्यायचा आहे फ्रंट पार्टचा. आलं लक्षात तुम्हाला? हे जे आहे हे डीप गळ्यासाठी सांगितलं मी. तर आपण हे कॅन्सल करू जे आहे, कारण शोल्डर मी मोठं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे. तर याच्यामध्ये आता हा आपला बॅक साईड पार्ट संपूर्ण तयार झालेला आहे. फक्त इथं जी आपण गळा रुंदी घेतली इथून आपण गळा मोजायचा आहे आणि जो काय आपल्याला गळा घ्यायचा आहे तो आपण इथं घ्यायचा आहे. म्हणजे जो काय डिझाईन घ्यायचा आहे तो, किंवा जी काय उंची घ्यायची गळ्याची ती तुम्ही इथून ह्या गळा रुंदीपासून खाली हा गळा घ्यायचा आहे. मी आता याच्यावरती फ्रंट पार्ट दाखवते तुम्हाला. तर इथून आपण पुढचा गळा मोजणार आहे. तर मी पुढचा गळा जो आहे ना 7 इंच ठेवणार आहे. हे बघा, आता बरेच वेळा काय होतं, 40 छाती आहे तर बऱ्याच मैत्रिणींचा गळा हा खाली येतो, बरोबर. मग गळा जर खाली येत असेल तुमचा, तर तुम्ही हा गळा थोडासा वरती घेऊ शकता. म्हणजेच मी 7 इंच घेतला, तुम्ही 6 घेऊ शकता, 6.5 इंच पण घेऊ शकता. आणि इथं आवडीनुसारही गळा घेऊ शकता. म्हणजे जसं पान गळा, गोल गळा, तुमच्या चॉईसवर तुम्ही हा गळा घेऊ शकता. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्स कटचा शेप. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला शोल्डर उतरतं, बरोबर. तर शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं, इथं अर्धा इंचाने डायरेक्टली हे पॉईंट इथं हा जोडून द्यायचा. याने तुमचं शोल्डर आहे ना अजिबात उतरणार नाही. ज्या पण मैत्रिणींचं शोल्डर उतरत असेल त्यांनी इथं ही ट्रिक्स नक्की यूज करा. त्याच्यानंतर आपल्याला इथं टाकायचा आहे छातीचा 10वा भाग. तर बिना योगपट्टीचा प्रिन्स कट दाखवते मी. तर छातीचा 10वा भाग येतो, 40 छाती येतं, त्याचा 4था भाग येतो 4 इंच. हे बघा 4 इंच. 4 इंच पॉईंट आल्यानंतर आपण इथं वरच्या साईडलाही एक 4 इंचावरती पॉईंट घेणार आहे. जर तुम्ही टक्स लाईन मोजत असाल तर टक्स लाईनवर माप घ्यायचं आहे. जसं की आता हे 11 इंचावरती टक्स पॉईंट येतोय, तुम्ही हा टक्स पॉईंट घेऊ शकता. तर इथं 4 इंचावरती घेतला, आडवाही मी 4 इंच मोजते, सरळ लाईन मारून घेते आता इथून या पद्धतीने. आता इथून आपल्याला 1 इंच आणखीन वर एक पॉईंट घ्यायचा आहे. हे बघा, हा वर पॉईंट घेऊन मग इथं आणखीन आपल्याला सरळ लेस मारून घ्यायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर पाव इंच या पद्धतीने हे आपल्याला इथं अंतर कट करून टाकायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला हे बघा ह्या साईडने काय करायचं, आपल्याला 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे. हे बघा 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे
किंवा तुम्ही 1-1 इंच दोन्ही साईडनी घ्या. इकडनं 1 इंच घ्या आणि इकडनं 1 इंच घ्या, म्हणजे किती झालं 2 इंच झालं. आता हे पॉईंट आपल्याला इथे हा जोडून द्यायचा आहे. आता जेवढं आपण इकडं हे किती झालं, आपला इथला गॅपिंग जो आहे तो 2 इंच वाढलेला आहे. आता तो आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा, कारण हे कट होऊन जाणार आणि मग आपल्याला स्टिचिंग करताना ते काय होईल, कमी पडणार, बरोबर. म्हणजे फिटिंगला हे प्रॉब्लेम येणार. आता इथंही आपल्याला काय करायचं, अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे अर्धा इंच का वाढवायचं, तर आपण इथं जो पाव इंचाचा कपडा काढणार आहे तो आपण इकडं वाढवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला फिटिंगला कोणताही प्रॉब्लेम नको. आता हे इथं हा पॉईंट इकडं जोडून घेऊ या पद्धतीने. आता यामध्ये तुम्हाला काहीही वाढवायचं नाही. तर यामध्ये आपल्याला अजून एक प्रोसेस करायची, ती म्हणजे खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्या. तर हे का वाढवायचं, कारण आपला पुढचा पार्ट हा वरती जाऊ नये. ज्यावेळेस आपण इथला हा कपडा काढतो त्यावेळेस आपला हा फ्रंट पार्ट जो आहे ना, बऱ्याच मैत्रिणींचा वरती जातो. मग तो वरती जाऊ नये म्हणून आहे ना, इथून या पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आता हा आपण इकडं तिरकं जोडून घ्यायचं. तर इथंही वर तिरकं जोडा, जेणेकरून कोणे वगैरे निघणार नाहीत. आता हे आपल्याला घ्यायचं आहे कटिंग करून, कारण की आपलं हे संपूर्ण मार्किंग झालं. तर मी याच्यामध्ये बॅक साईड कसा वेगळा करायचा ते पण सांगते. तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, तर बॅक साईड जो आहे ना तो वेगळा करायचा आहे. तर त्यासाठी आपण सर्वात पहिलं जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे ते आपण इथं कट करू. पण मोंढ्याचा जो आकार देत कट करतोय ना, तो सर्वात पहिलं बॅक साईडचा कट करायचा. आलं लक्षात, नाहीतर मग आपला फ्रंट पार्टचा कट होऊन जायचा आणि मग बॅक साईडचा राहून जायचा. हे बघा, आता हे मी कट करून घेतलं. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जो पण आपला बॅक साईडचा पार्ट आहे त्याचं मार्किंग आपण इथं करून घेऊ. हे बघा, हे जे वाढवलेला पार्ट आहे याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊ, म्हणजे सोपं जातं. त्याच्यानंतर इथेही काही नाही करायचं, जेवढा पण एक्स्ट्राचा पार्ट आहे इथे हा या लाईनीमध्ये आखून घेऊ आणि कट करून टाकू. तर हाही इथे आपण हे वाढवलेलं कट करून टाकायचं आहे. हे बघा, आहे की नाही सोपी पद्धत. आणि हे आपण इथं आता कट करून टाकलं तर आपला बॅक साईड पार्ट जो आहे ना तो आपला इथे हे झाला, तयार झाला. आता इथून आपण आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. खालच्या साईडला तुम्ही आवडीनुसार गळा उंची घेऊन, आणि गळा रुंदी किती ओपन ठेवशाल तर 2.5 इंच. जर तुमचा भरपूर डीप गळा आहे तर तुम्ही 2.25 इंच घेऊ शकता, नाहीतर 2.5 इंच गळा रुंदी ओपन ठेवायची आहे. आता आपण हे फ्रंट पार्ट वेगळं करून घेऊ. आता फ्रंट पार्टमध्ये हे जे बघा इथं राहिलं होतं ना, हेही आपण कट करून टाकू. परत हा पण कोपरा आपला कट करायचा राहिला होता तो पण आपण इथं कट करून टाकू. त्याच्यानंतर आपण जे फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आहे तोही आपण इथे कट करून टाकू. आता ज्या मैत्रिणींचा डीप गळा असेल आणि त्यांनी आतमध्ये 1/2 इंच डाऊन करून घेतलं असेल त्यांनी त्यानुसार कटिंग करून घ्यायचे. हे बघा, आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. आता पटकन ब्लाऊज जो आहे तो कटिंग करायचा आहे आणि शिवायचा आहे, आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की ब्लाऊज कसा बसला तुम्हाला. आणि हे प्रत्येक ज्या पण ताईंनी व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे म्हणूनच तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे, तर मग तुम्ही पटकन ब्लाऊज घ्यायचा आहे आणि फास्टमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग कोणाला जमत नाही त्यांच्यासाठी मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये काहीही बदल नाही करायचा. बऱ्याच ताईंचं मी जी नवीन पद्धत दाखवली त्यामध्ये त्या कन्फ्यूज झाल्या. त्याच्यामध्येही तुम्हाला काही वाढवायचं नसतं, फक्त इथं एवढं वाढवायचं असतं, पण मी आता तुम्हाला सांगत नाही. तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज नक्की स्टिच करा. आता इथे आहे असंच तुम्ही ठेवून हे कटिंग करायचं आहे. फक्त बाही कटिंग नाही दाखवली, बाहीचा पण व्हिडिओ वेगळा देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर मग चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्रश्नही नक्की विचारा. तर मग चला
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.